4 महिने 20 दिसाचो चलो भुरगो म्हाका मेळपाक आयलो सर्दी थंडी जाल्या म्हणून. पण जेन्ना तेजे वेट भायर काडले वेटिंग रुमान आणि तो पयलींचो वेट हांवें पळयलो. पेशंट येवच्या पयलीं म्हाका डिटेल्स दिसता. तो हांवें पळयले जल्मला तेन्ना 2.3 किलोचो आशिल्लो आणि आतां 4 म्हयन्याक तो फक्त 5.2 किलोचो कसो आशिल्लो. तो एक्झॅक्ट वेट तुमकां ते चार्टाचेर मागीर हांव सांगतलें. ओके. जेन्ना हांवें पळयलें हो बेबी जेन्ना मम्मा पप्पा भितर आयले बरी टॉल हेफ्टी कशी मम्मा आशिल्ली. सो आनी पप्पाय बरोच आशिल्लो तसो सिमिलर हायट वेट. हांवें म्हणलें की हे बेबी आनी जराशें जाय आशिल्लें वजनान. कित्याक तर हो बेबी जाल्लो तो 2.3 पण मागीर तो वजन सकयल्याच ग्राफाचेर कित्याक उरलो. सो जेन्ना बेबी आयले तर मम्मा पप्पा म्हणपाले हांवें विचारलें तांकां तुमी कित्याक आयला. ते म्हणपाले सर्दी थंडी जाला. हांवें म्हणलें आनी कितें प्रॉब्लम खबर आसा तुमकां की कित्याक लागून तुमी आयलात. तो म्हणपाले तोंडाचेर हांगा हांगा कितें दाग आसात हांगा दाग आसात. ते पी आल्बा आशिल्ले नथींग टू वरी. हांवें म्हणलें आनी कितें आसा जेची तुमकां काळजीशी दिसता. तर मम्मा म्हणपाले म्हाका दिसता जराशें वजन वाडूना पूण वजन अशें वाडला म्हणल्यार 2.3 आतां तो डबल जाला. हो जो डबल जाला खेळ आसा न्हू तो जरासो प्रॉब्लेमॅटीक आसा. म्हणल्यार भुरग्याचें न्हू वजन फक्त डबल जावन चलना. ओके. ते स्पेशली एखादो नॉर्मल बेबी 9 म्हयन्याच्या जल्मला जाल्यार तेजें वजन बरें वाडपाक जाय आनी हे बरें वाडपा खातीर आमच्या कडल्यान सुद्दां थोडे स्टेप्स जावपाक जाय. हांवें मागीर ताका म्हणलें इज इट ओके तूं जर आयज ब्रेस्ट फिडींग सेशन हांवें केलें जाल्यार करपाक तयार आसा. जर बेबी हंग्री आसा जाल्यार ते म्हणपाले येस डॉक्टर आय एम रेडी. आनी ते म्हणपाले कालय आमी तुमचो विनिंगचो वेबिनार आयकिल्लो कारण आतां आनी थोड्या दिसांनी तो विनिंग सुरू जातलें न्हू त्या खातीर. आय सेड आय एम रियली हॅपी की तुवें बेबी 6 म्हयन्याचे जावचे पयलीं एक विचार करून की हांव कितें तरी लक्ष दितलें आनी हांव शिकतलें म्हणून तूं वेबिनारान आयलें. पण आय सेड आतां सद्या बेबी ब्रेस्ट फिडिंगाचेर आसा तर आमी फक्त ब्रेस्ट फिडिंगाचेर तेजेर लक्ष दिवया. आनी आय वॉज सो हॅपी की ह्या मम्मान इवन दो बेबीचें वजन वाडून नाशिल्लें बाटली बिटली काय स्टार्ट करून नाशिल्ली ते आपल्या दुदारूच दवरिल्लें आनी तेज्या खातीर तेजो ब्रेस्ट फिडिंग सेशन सक्सेसफुली जालो. सो आतां आमी वतली झूम मिटिंगाचेर आनी तुमकां एक्झॅक्टली तो ग्रोथ कर्व दाखयता खंय मिस्टेक्स जाल्यो ते दाखयता खंय आमी एक्चुअली पयलींच एक्शन घेवपाची आशिल्ली दाखयता. वो बेबी म्हज्या कडेन फर्स्ट टायम आयल्लो. ओके. सो दीस वॉज हिज फर्स्ट विजीट. खंय पयलींच एक्शन घेवपाची आशिल्ली आनी वॉट इज द इम्पॉर्टन्स की ल्हान भुरग्यांचो आमी ग्रोथ चार्ट ग्रोथ कर्व फॉलो करपाचो तेजेंय हांव तुमकां दाखयता. झूम मिटींग जरा फ्लिकर जाता हांगा बट इट्स ओके. हांव तुमकां आतां शेअर करता जी गोस्ट पेशंट हांवें तुमकां सांगिल्लो न्हू ताजो चार्ट हांव तुमकां आतां शेअर करतलें. सो हो त्या पेशंटाचो चार्ट. ओके. हो पेशंट आसा 4 months 20 days. ओके. आनी आमी हें जरा बारीक करुया कारण तो म्हजो व्हिडिओ सगळो फ्लिकर जाता. तर हो म्हणटा हेका म्हणटात आमी ग्रोथ चार्ट. ओके. हो आसा आमचो ग्रोथ चार्ट. ग्रोथ चार्टान न्ही आतां हांव हांगा तुमकां एक हें दाखयता स्पॉटलायट. ओके. हो पळय हो जो आसा न्हू हो बेबीचो हायट चार्ट. ओके. सो आमी हेका हांगा बरोवया लेंथ चार्ट नॉट हायट. भुरग्यांनी आमी तेका लेंथ चार्ट अशें म्हणटा. ओके. आतां लेंथ चार्ट हो जालो लेंथ चार्ट. ओके. मागीर आसा भुरग्याचो हो पळय हेड सर्कम्फरन्स. हो हेड सर्कम्फरन्स चार्ट. सो आमी हेका बरयतली हेड सर्कम्फरन्स चार्ट. ओके. आनी आतां हो जो आसा न्हू हो बेबीचो वेट चार्ट. ओके. सो जी तुम्ही वजन वजन म्हणटात न्हू ती हे वेट चार्ट हो. ओके. सो हे 3 गोष्टी जाल्यो आमच्यो वेट चार्ट हायट चार्ट आनी हो पळय. ओके. हो आमचो लेंथ चार्ट. ओके. आतां हांव जराशें वयर वता हो बंद करता एनोटेशन्स आनी आतां वयर वता स्लोली आनी आय वील गो टू द बेबीज डिटेल्स. हे डिटेल्स आसात बेबीच्या वजनाचे. ओके. आतां हे जे वजन आसा न्हू हे हांवें पयलींचे वजन जे आशिल्ले तेंचे ते काडला. आतां हो जर एनोटेशन्स तुमकां दिसतले दॅट इज ओके. मागीर चार्ट जेन्ना हांव दाखयतलें तेन्ना ते वेट येतले थंय. ओके. सो दॅट्स ओके. नाव आतां पळय हो बेबी जल्मिल्लो तेन्ना 2.3 किलोचो आशिल्लो. ओके. हो 2.3 किलोचो आशिल्लो बेबी जेन्ना जल्मिल्लो तेन्ना ऑन 22nd of Jan तो जल्मिल्लो. तेज्या मागीर 26 फेब्रुवारीक जेन्ना तेजी फर्स्ट विजीट आशिल्ली हो बेबी आशिल्लो 2.92 किलोज. बेबीचें वजन जस्ट 18 ग्रॅम पर डे वाडिल्लें. हेज्यावनी चड हांगा वाडपाचें आशिल्लें आनी एक्चुअली हो टायम आशिल्लो बेबीची ब्रेस्ट फिडींग असेस करपाचो आनी
हांव पेरंट्सांक म्हज्या दर वेळा सांगता तूं 10 ते 12 दिसान जेन्ना तूं भायर येता न्हू फर्स्ट ब्रेस्ट फिडींग असेसमेंट तेन्नाच करून दी. प्रत्येक वेळी हॉस्पिटलान ब्रेस्ट फिडींग असेसमेंट जाता पूण म्हाका खबर ना कित्याक हॉस्पिटलान असेस जाल्ले ब्रेस्ट फिडींग सुद्दां म्हज्या कडेन ब्रेस्ट फिडींग फेलियर नो वेट गेन जावन पावतातच. ओके, सो हो जो आसा न्हू जेन्ना म्हाका दिसता की ह्या बेबीची वेट गेन जी ऑलमोस्ट 25 to 30 grams पर डे जावपाची आशिल्ली तेन्ना ही इतली कमी जाला म्हणल्यार आमी हांगाच एक्चुअली एक्शन घेवपाक जाय आशिल्ली पण एक्शन हांगा जावना. पण समहाव द बेबी इन्क्रीज्ड टू 30 grams पर डे. हो बरो आशिल्लो पूण तो चार्टार तितलो दिसनाशिल्लो. पूण मागीर मार्चान एप्रील ते 30 ग्रॅमाचे 26 grams पर डे जाले आनी मागीर जरा वयर वतगीर आतां तुमकां दिसतले एप्रिलांतल्यान 11 मे 15 ग्रॅम पर डे. तुमकां दिसता हांगा 4.54चे बेबी 4.8 जाले पूण पर डे जे 26 ग्रॅम वाडटाले ते फक्त 15 ग्रॅम वाडपा लागले आता, राईट. आणि तेज्या मागीर आयज म्हज्या कडेन जेन्ना आयिल्ली बेबी तेन्ना बेबी 5.24 आशिल्लो आणि 15 ग्रॅम पर डे वाडटाले ते 14 ग्रॅम पर डे. म्हणल्यार ओवरऑल पर डे जे वजन वाडपाची वाड आशिल्ली भुरग्याची ती तितली वाडून नाशिल्ली जितली म्हाका जाय. आणि तेज्या खातीर आतां हो चार्ट तुमकां दिसतलो हो पळय, हो चार्ट तुमकां जरी वयर गेल्लो दिसलो न्हू हो चार्ट हो जो चार्ट आसा तो ह्या लायनीचेर गेला न्हू, ओके, तो म्हाका असो वयर ह्या लायनीचेर गेल्लो जाय आशिल्लो, ह्या लायनीची ही जी मदली लायन दिसता पळय ती. पूण आमचे वजन गेले हो गेलो ह्या लायनीर, कळ्ळें, हो गेलो ह्या सकयल्या लायनीर. आतां पळय तूं डिफरन्स ही ऑरेंज लायन आनी ही ब्लू लायन, ओके, हितून डिफरन्स पळय, डिफरन्स आसा. हो जर बेबी आमी हांगाच तेजे ब्रेस्ट फिडींग सेशन सारके केले असते न्हू, ब्रेस्ट फिडींगाचेर ध्यान दिले असते हो बेबी ह्या बेबीचे जे वजन आसा ते डेफिनेटली वयर गेले असते. आता हांव तुमकां आनी एक बेबी दाखयता, सिमिलर केस पयली आयिल्ली म्हाका, ओके, आणि त्या बेबीचे वजन तुमकां हांव दाखयतले. ओके, आता ह्या बेबीची ग्रोथ चार्ट तुम्ही पळयात. हो बेबी आयिल्लो म्हाका आता हे जे आसा ते एनोटेशन्स हांव जरा काडटा नाजाल्यार तुमकां ते ओके. आता हो पळय हो बेबी हो तेजो वेट चार्ट, ओके, जरा आणि ओके एक मिनिट जरा हो तेजो वेट चार्ट, हो हेड सर्कम्फरन्स, हो लेंथ. आता हो बेबी 1 वर्साचो आसा पूण हो बेबी म्हाका हांगा मेळिल्लो, एक मिनिट लेट मी जस्ट ब्रिंग दिस, ओके, एंड दिस, ओके. हो बेबी म्हाका हांगा आय थिंक हेच घेता हांगा मेळिल्लो, ओके, विथ ब्रेस्ट फिडींग डिफिकल्टी. आणि तेन्नाच तुमकां दिसता वजन वाडिल्लें तेजें पण जितलें जाय तितलें नाशिल्लें. हांगाच तुका दिसता की हो बेबी वजन वाडून आशिल्लें म्हणल्यार वाडिल्लें पण बेबीक मम्माक खूब त्रास आशिल्ले, तेजे निपल चॅप्ट आशिल्ले, क्रॅक्ट आशिल्ले, ब्लिडींग जातालें म्हणून ती म्हज्या कडेन आयिल्ली. आमी हांगाच म्हणल्यार हे कितें तरी 3rd वीक आसतलो तो बेबीचे ब्रेस्ट फिडींग टेक्नीक चेंज केली आणि जशी चेंज केली हेजो ग्राफ जो हांगा रेड लायनीक ऑलरेडी पाविल्लो टक 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 चढून हांगा पावलो. ओके, आता हांव तुमकां कर्सरान दाखयता वेट पळय 3.04 एट बर्थ म्हज्या कडेन आयिल्ली तेन्ना 3.34. ओके, वजन वाडिल्लें बरें 37 grams पर डे बट मम्मा हॅड लॉट ऑफ इश्यूज. आणि जर ही मम्मान अशेंच कंटिन्यू केलें जाल्यार मागीर वजन कमी जालें आसते 30 ग्रॅम्साचे मागीर कमी जालें जशें हांवें आजच्या केसीन तुमकां दाखयलें. मागीर पळयात बेबीचें वजन 4.4, 6.1, 4 म्हयन्याकूच बेबी 8.6, 6 म्हयन्याक बेबी 9.3. ओके, आणि मागीर हे जे आसा न्हू हेजो हांवें एक वेगळो व्हिडिओ केल्लो आसा तोय हांव तुमकां मागीर सांगतलें. हो व्हिडिओ पळोवपाक तुमी न्ही हे आय थिंक एक व्हिडिओ हांवें केल्लो आसा तो हांव टॅग करतलें वयर जर तो ह्या चॅनलाचेर आसा जाल्यार, नाजाल्यार म्हजें डॉक्टर पुनम व्लॉग म्हणून आनी एक चॅनल आसा तितूनय आसा. सो दीस इज द कमाल ऑफ ब्रेस्ट फिडींग. अँड मागीर सॉलिड्स. आता हो सकल कित्याक गेला तेंय हांव तुमकां मागीर केन्ना तरी दुसऱ्या व्हिडिओन सांगतलें. सो स्टे ट्यून्ड. ओके, सो येस लेट्स स्टॉप शेअरिंग नाव. आणि आता तुम्ही परती म्हजो व्हिडिओ बाकीचो पळयतली. ओके, सो आता तुम्ही हे सगळे ग्रोथ कर्व पळयलो. आता ते ग्रोथ कर्वा मागीर आमचे ब्रेस्ट फिडींग सेशन जेन्ना सुरू आशिल्ले तेन्ना कितें जालें तें आतां हांव तुमकां सांगतलें. सो हांवें मम्माक म्हणलें हो ब्रेस्ट फिडींग सेशन आमी जेन्ना घेतात न्हू हो रेग्युलर प्रोसेस आसा. पयलीं जाल्यार आय विल टेक कन्सेंट फ्रॉम यू की तुमकां ब्रेस्ट फिडींग सेशन जाय की ना. ओके, कारण कित्याक
म्हजो टायम चड लागता तितून, सो डेफिनेटली तेजे चार्जीसय वेगळे असतात. सो तेज्या खातीर पयलीं म्हाका तुमचे कन्सेंट लागता. सेकंडली, मम्मा म्हज्या फुडें बसून ब्रेस्ट फिडिंग करतली, सो कन्सेंट, बिकॉज इट वील बी अ व्हेरी मोमेंट वेर इन द मम्मा इज गोइंग टू बी ओपन इन फ्रंट ऑफ मी. ओके. थर्ड गोष्ट, ओके, की तेका तितलो पेशन्स जाय, की टायम जाय. आतां तुमकां खंय तरी ऑफिसाक वचपाक जाय, कितें दुसरें काम आसा, म्हाका 5 मिनटान जाय, अशें जावचें ना. ब्रेस्ट फीडिंग सेशन टेक्स अ गुड 1 hour's time. ओके. समटायम्स लेस बट मोस्टली 1 hour's time. ओके. हाफ एन आवर 1 hour अशें लागतात तेका. सो तिणें म्हणलें हांव कन्सेंट दिता मॅडम. सो जेन्ना कन्सेंट दिलें, सो पयलीं बस आनी म्हाका दाखय तूं बेबीक ब्रेस्ट फीडिंग कशें करता. आतां ते सगळे लोक न्हू जेणी ब्रेस्ट फीडिंग सेशन म्हजे कडेन घेतिल्लें आसता तेंकां हें खबरूच आसतलें डॉक्टर कितें सांगता तें. ओके. सो बसता मदराक हांव सांगता घरा कडेन जशें फीड करता तशें फीड कर. आमचो दरवाजो लॉक आसता, फूल सगळे पड्डे बिड्डे सगळे बंद आसता, कोणाकूच काय दिसना. मम्मा, हजबंड दॅट इज पप्पा अँड मे बी मम्माचे कोण मम्मा नाल्यार सासूमाय कोण आसता न्हू, ती वांगडा आसतात बशिल्ली. ओके. सो मम्मा पयलीं बसता आनी ब्रेस्ट फीडिंग आपणी जशें घरा दिता न्हू तशें करपा लागता. मागीर हांव 2 फोटो घेता. एक तर मम्मा बशिल्लो, ओके, टू कॅच द मदर्स पोझिशन अँड बेबीज पोझिशन, आनी दुसरो बेबीची लॅच टेक्निक कशी मम्मा लॅचिंग दिता तो फोटो. ओके. सो हे दोनूय फोटो घेवन हांव तांकां सांगता, ओके पळय हो मिस्टेक आसा, एक तर बेबीक सारकें धरुना नाल्यार जे कितें मिस्टेक पोझिशनींग आसता, आनी दुसरी लॅचिंग टेक्निक जी 100% ऑफ द टायम जेव्हा मम्मास म्हजे कडेन येतात न्हू रॉंगूच आसता. सो आय हॅव टू करेक्ट इट, कारण लॅचिंग टेक्निक जी आसा न्हू ती सगळ्यान इम्पॉर्टंट, जितून नॉट ओन्ली द निपल बट निपलाच्या सायडीक जो काळो भाग आसता न्हू मम्माचो तोय भितर वचपाक जाय. आतां डिपेंडींग अपॉन मम्माची ब्रेस्ट कितली व्हडली आसा, निपल कितले व्हडले आसा, ते ब्लॅक पार्ट कितलो वेगळो आसा व्हडलो आसा, वेगवेगळी म्हणजे प्रत्येक बेबीच्या तोंडान कितलो पार्ट येतलो हे डिफर जाता. अशें ना की हांवें म्हणलें की सगळो काळो भाग भितर वचपा जाल्यार येदो व्हडलो काळो भाग सगळो भितर वचचो ना. ओके. सो वी हॅव टू शो इट अकॉर्डिंग टू द एवरी मदर अँड बेबी पेअर. मागीर हांवें ताका ते रॉंग फोटोज दाखयले आनी म्हणलें आतां सारकें बस, आनी देन आय डेमॉन्स्ट्रेटेड हर विथ माय डॉल. म्हजी एक डॉल आसा आनी एक डेमो ब्रेस्ट आसा. तेणे मागीर हांवें ताका म्हणलें की बस आतां पळय हांव जशें करता तशें तूं करतलें. मांडयेर पयलीं बेबी धर, बेबीक फूल तुज्या कडेन टर्न कर, बेबीची तकली पयलीं पकड एज इफ यू आर होल्डिंग अ बॉल. आतां हात त्या बेबीचे सकयल घाल, कुले उखल आनी खाक्यांक घाल आनी पकड. अशें एका हातीन ते बेबी आमचे जावपाक जाय. आतां बेबी तशें जातकीर मागीर ब्रेस्ट जी आसता ती आमी सकयल्यांतल्यान धरपाक जाय, लायक यू. हो यू दिसता तुमकां पळय, हो यू लायक यू तो धरप आनी मागीर डायरेक्ट द बेबीज द निप्पल, तुझे निप्पल टू बेबीज नोज, बेबीच्या नाकाकडे लावपाक जाय ते. आनी जशे बेबीच्या नाकाकडे लायता ते ऑटोमॅटिकली ब्रेस्ट ग्लायड्स ऑन भितर वता तेन्ना फुल ब्लॅक पार्ट आनी निप्पल जे आसता नाल्यार मॅक्झिमम पार्ट भितर वचपाक जाय. सो आमी 2-3 वेळ ट्राय केले आनी मागीर फायनली ते तशेंच झाले, कारण मम्माक सुद्दां जरा टायम लागतो. 4 महिने जाले ते वेगळ्या प्रकारान फीड करतले. एकदम आतां हांवें सगळी वेगळी प्रकार सांगलो जाल्यार वेळ लागता मम्माक. मम्मान मागीर कळ्ळें ते कशें घेवपाचें. फीडिंग करतना हांवें ताका इवन हें दाखयलें की बाबा पळय तूं पयलीं जेन्ना फीडिंग करतालें तेन्ना कशें तूं फीडिंग करतालें, बेबीच्या तोंडान कितें जातालें. आय जस्ट प्रेस द निप्पल पार्ट ऑफ द मदर आनी पळय आतां कितें जाता. 1-2 थेंबे, एक फावंटन सुद्दां येनाशिल्लो, 1-2 थेंबे येवपा लागले. ते म्हणपा लागले अशें करून म्हाका पळोवपा लागलें एज इफ तेका कमी आसा काय दूद. आय सेड दूद कमी ना, आतां हांव तुका दाखयता. हांवें मागीर प्रॉपर टेक्निक यूज करून PCR प्रेस कंप्रेस रिलीज करून ताका दाखयलें. अँड मदर वॉज सरप्रायज. फादर अँड इवन द ग्रँडमदर वॉज जाल्यार इतलें दूद आसा, मीन्स लिटरली 5-10 फावंटन त्याच्या ब्रेस्टांतल्यान भायर आयले. आनी हांवें म्हणलें इतलें दूद जर बेबीक आसा तर ताका ती 1-2 बॉटल फीड जी मम्मा दितली, बिकॉज वेट वाडनाशिल्लें, त्याची गरजूच नाशिल्ली. ओके. आनी हांवें ताका ब्रेस्ट फिडिंग करतना हेंय शिकयलें की जेन्ना तूं बेबीक ब्रेस्टा कडेन धरता तेन्ना सुद्दां ब्रेस्ट धरिल्ली जी आसता त्याची PCR टेक्निक, प्रेस कंप्रेस रिलीज टेक्निक कशी करपाची, सो दॅट बेबीक हायंड मिल्क मेळटलें. आनी हांवें तेजे न्ही ब्रेस्ट मिल्कय धरिल्लें. ह्या 2 कपांनी न्हू हांवें तेंचे ब्रेस्ट मिल्क धरिल्लें, पूण आतां व्हिडिओ करी पर्यंत ते हें जालें, कितें सांग सुकले. सकाळीं आशिल्लें न्हू, पण इफ यू सी हितून म्हाका दिसता की ना उदक उदक कशें दूद आसा. आनी हितून जें आसा तुमकां हें आतां म्हज्या ड्रेसाचेर दवरता हें दिसता न्हू,
हे धवे फूल दिस इज हाइंड मिल्क. आणि हो जर हांवें तुमकां दाखयलो न्हू, हो बॅकग्राऊंड पळय, हे जे आसा हे फोर मिल्क आसा मम्माचे. सो आतां हांव हेजेर धरता, हितून तुमकां कांय चड दिसचें ना कारण ते उदक कशें आशिल्लें. ओके, हे जे आशिल्लें न्हू ते बेबीचे हाइंड मिल्क ब्रेस्टातले आता पळय हे धवे दिसता तुमकां, हे धवे, हे जे धवे फुल्ल दिसता न्हू हे सुकिल्ले हाइंड मिल्क आसा विच इज हाय इन प्रोटीन अँड फॅट. आणि हितून तुमकां कांयच दिसचें ना कारण हितून ते सगळे फोर मिल्क आशिल्ले, सो धवे कशे कांयच दिसचें ना तुमकां. ओके, पूण नेक्स्ट टायम जेन्ना हांव फोर मिल्क हाइंड मिल्क काडटलो तेन्नाच एक फोटो घेवन दवरता. हांव फोटो घेवन दवरपाक विसरिल्लें, बट डेफिनेटली हांव नेक्स्ट टायम तो फोटो घेवन दवरतलें. आणि डिफरन्स फोर मिल्क जेन्ना तुम्ही फक्त निप्पल दिता न्हू बेबीक फक्त फोर मिल्क मेळटा म्हणून तुमचो बेबी वाडना आणि परती परती मागतलो. आजी म्हणपाली परत 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 मागत आसता 15-15 मिनिटांनी, एक एक मिनिटान, एक एक वरांनी मागत आसता. ओके, पूण वजनच वाडना. तशेंच कारण तो फोर मिल्क घेतालो. बट जेन्ना तुम्ही बेबीक सारखे ब्रेस्ट फिडिंगाक धरता, प्रेस कंप्रेस रिलीज मेथड करता आणि फुल 20 to 30 मिनिट्स बेबीक ब्रेस्ट फिडिंग करता, तेन्ना हे असले हाइंड मिल्क येतले आणि बेबी डेफिनेटली वजन वाडटलें. तर नेक्स्ट हेजी विजीट आसतली नेक्स्ट वीक. त्यांनी म्हाका सांगला सॅटर्डे येतले, तेन्ना फॉलोअप व्हिडिओ हांव डेफिनेटली करतलें. तुमकां फॉलोअप व्हिडिओ जाय की ना ते कमेंट्सान बरया. तुमच्या बेबीची बर्थ वेट कितली आशिल्ली आणि आताची वेट कितली आशिल्ली पळयात. तुम्ही ग्रोथ चार्टार घालून पळयला काय ना जाल्यार वी कॅन मेक अ ग्रोथ चार्ट सम अदर डे. पूण ग्रोथ चार्ट खातीर आमकां तेजे फुल प्रिवियस रेकॉर्ड्स लागतले कारण हे सुद्दां जे ग्रोथ चार्टान हांवें दाखयले ते सगळे वेट पयलींचे तेंचे खंय ते फॉलोअप करताली थंयचे वेट्स आसात. म्हज्या क्लिनिकात फक्त एकूच वेट काडिल्लो दॅट इज आयचो कारण म्हजे कडेन ते फर्स्ट टायम आयिल्ले. ओके, पण ते बॅक डेट करून आमी ग्रोथ चार्ट करूं शकता. सेकंडली असोच आणि एक व्हिडिओ हांवें 3 वर्साच्या बेबीचो करतलें हांव आणि थोड्या दिसांनी तो अजून करूं ना. बट हांवें तेज्या बद्दल इंस्टाग्रामाचेर एक व्हिडिओ केल्लो आणि तितून हांवें तो ग्राफ दाखयलो. तो तुमी पळयला काय? पळोवना जाल्यार तोय पळयला. हांव एक डार्क ब्राऊन कलरचो मरून कलरचो टॉप घालून आसा थंय. ओके, जिराफाची डिझायन आसा पळय तितून एक ग्राफ हांवें दाखयल्लो आसा. तो तुमी पळयला काय? तेजेय हांगा कमेंट्सान बरयात. आणि नेक्स्ट टायम जेन्ना हांव ब्रेस्ट फिडिंग कन्सल्टेशन करतलें ह्या 2 गुड्ड्यांतले हाइंड मिल्क आणि फोर मिल्क हांव तुमकां दाखयतलें. बाय बाय.